राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। शक्तीपीठ आंदोलनादरम्यान त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवू नका असं विधान केलं होतं आणि यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तर जयंत पाटील हे लवकरच अजित पवारांसोबत दिसतील असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला। रोहित पवारांच्या वागणुकीमुळे ते नाराज असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं। राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही। त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ राहण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। नाही, ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे। एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असेल। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। पक्षामध्ये कोणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे ते आता बोलले, परंतु सगळ्यांच्या बाबतीत तसंच आहे। जयंत पाटील अस्वस्थ आहे ते 100% खरं आहे। विकास व्हायचा असेल तर महायुतीचं सहकार्य त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीनं रोहित पवार हे त्या ठिकाणी वागतायत त्यातनं जयंतरावांसारख्या एका सिनियर नेत्याचा निश्चितच स्वाभिमान दुखावला गेलाय हे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे।